इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. या प्रकरणात आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि उत्पादने या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. मागच्या इयत्तेमध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीव आणि उपद्रवी सूक्ष्मजीव यांचा अभ्यास केलेला आहे. मग त्याच्यावरूनच आपल्याला आता उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र याचा अभ्यास करायचा आहे. काही आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रशी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेण्वीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलं जातं. ह्या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर मिळवता येतात. मग उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये काय काय होतं तर त्या आदिकेंद्रकी किंवा दृश्यकेंद्रकी जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यापासून मिळणारी जी वेगवेगळ्या प्रकारची विकरं आहेत ती विकरं मिळवण्यासाठी किंवा अनुवंशशास्त्र उपयोजित, ज्याचं अनुवंशशास्त्राचा आपण DNA टेस्टिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा उपयोग करू शकतो. त्यानंतर रेण्वीय जैवतंत्रज्ञान याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये करतो ती शाखा म्हणजे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. आता याचा उपयोग तर सूक्ष्मजीवांच्या मदतीने आपण अन्न पदार्थ आणि औषधं बनवण्यासाठी करतो. त्यानंतर आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. सजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश आहे. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. औद्योगिक सूक्ष्मशास्त्र म्हटलं तर उद्योगाशी संबंधित ते शास्त्र येणार आहे. मग याच्यासाठी जर विचार केला तर व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा पर्यावरण यांच्या दृष्टीने जे महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत किंवा जी उत्पादने आहेत ती सूक्ष्मजीवांच्या वापराने मोठ्या प्रमाणावर घडवून आणण्यासाठी या शास्त्राचा वापर केला जातो. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू कोणते असतील तर पहिलं, किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेणे. उदाहरणार्थ पाव असेल, चीज, वाईन किंवा रसायनं याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल असेल किंवा विकरे आहेत, अन्नघटक आहेत, औषधे इत्यादी हे बनवण्यासाठी औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र वापरण्यात येतं. त्यानंतर कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर. आजकाल जर बघितलं तर कचरा हा आपल्या समोरची सर्वात मोठी समस्या झालेली आहे आणि कचऱ्याची विल्हेवाट लावते वेळी जर आपण तो जाळला तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर विषारी वायू वगैरे बाहेर पडतात. मग तो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि त्याच्यापासून प्रदूषणसुद्धा कमी होतं. मग त्याच्यापासून मिळणारी उत्पादने आता आपल्याला अभ्यासायची आहेत. मग पहिलं, दुग्धजन्य उत्पादने, दुधापासून बनवता येणारे पदार्थ, डेअरी प्रोडक्ट्स. पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध पदार्थात रूपांतरण केले जात असे. जसे चीज असेल, लोणी, क्रीम, केफीर म्हणजे शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ, योगर्ट म्हणजे विरजन वापरून केलेले दही इत्यादी. आता हे पदार्थ बनताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यात बदल होतो व पोत, स्वाद व सुगंध यात वाढ होते. दुधातील पाण्याचं आणि आम्लता, पाण्याचं प्रमाण आणि आम्लता याच्यामध्ये बदल होतो आणि त्याच्यापासून पोत, दुधाचा पोत, स्वाद आणि सुगंध, पोत म्हणजे त्याचं स्वरूप,
त्यानंतर स्वाद आणि सुगंध याच्यामध्ये वाढ होत जाते. आता ह्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर अधिक कुशलतेने घडवून आणल्या जातात आणि बहुतांश दुग्धजन्य उत्पादनांसाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो. मग दुधामध्ये असलेले जीवाणू कोणते हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे. फक्त चीज उत्पादनात तंतुकवके वापरली जातात. चीजची निर्मिती करण्यासाठी तंतुकवकांचा वापर केला जातो. योगर्ट, लोणी, क्रीम वगैरेसाठी मूलभूत अभिक्रिया जी आहे किंवा प्रक्रिया जी आहे ती समानच असते. सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. आता पाश्चरायझेशन करण्याचं कारण काय, तर सूक्ष्मजीव नष्ट करणे. नंतर लॅक्टोबॅसिलाई जीवाणूच्या सहाय्याने दुधाचे किण्वन केले जाते. हा लॅक्टोबॅसिलाई जो आहे हा त्या दुधामध्ये असलेलाच सूक्ष्मजीव आहे. या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज शर्करेचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होतं. म्हणजे दूध जर आपण पिलं तर ते आपल्याला गोड लागतं, त्याचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये केलं जातं आणि हे रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा जो जीवाणू आहे त्याचा वापर केला जातो. याच जीवाणूमुळे जेव्हा दुधाचं दही तयार होतं तेव्हा त्या लॅक्टोज शुगरचं म्हणजे शर्करेचं रूपांतर आम्लामध्ये झाल्यामुळे ती दही आपल्याला आंबट लागतं. त्यामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होऊन त्याला कोॲग्युलेशन म्हणतात त्याचबरोबर स्वाद व सुगंध असलेली संयुगे बनतात. उदाहरणार्थ डाय ॲसेटिलाल लोण्याचा स्वाद असतो. त्यानंतर आहे योगर्ट उत्पादन. योगर्ट लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीने म्हणजे विरजन वापरून तयार झालेल्या दह्याला योगर्ट असं म्हणतात. म्हणजे आपण जे घरी दही तयार करतो विरजन वापरून त्याला योगर्ट म्हटलं जातं. आणि यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. म्हणजे प्रमाण प्रथिनांचं समान ठेवण्यासाठी योग्य प्रमाणातच प्रथिनं पाहिजे तर योगर्ट व्यवस्थित राहील याच्यासाठी दुधाची पावडर मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकोकस थर्माफिलस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे एकाच एक प्रमाणात मिळवलं जातं. म्हणजे स्ट्रेप्टोकोकस थर्माफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी हे जे जीवाणू आहे ते एकाच एक प्रमाणात मिसळलं जातं. आणि त्यामुळे काय होतं तर स्ट्रेप्टोकोकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो. हा जो स्ट्रेप्टोकोकस आहे त्याचं काम काय तर प्रथिनांचं जेल तयार करणे. त्याच्यामुळे दही जे असतं ते एक जेलसारखं किंवा घट्टपणा त्याला प्राप्त होतो. लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसिटाल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो. योगर्टमध्ये आताशा फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते व त्याला प्रोबायोटिक गुणधर्म वाढवता येतात. प्रोबायोटिक म्हणजे त्याच्यामध्ये असलेले सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढवलं जातं आणि अशा प्रकारचं जर आपण योगर्ट जे आहे प्रोबायोटिक जर आपण खाल्ले तर ते आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यानंतर आहे लोणी. याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनांत सूक्ष्मजीवांचा सहभाग जास्त असतो. कल्चर्डमध्ये जे केलं जातं त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव वापरले जातात. त्यानंतर आहे चीज निर्मिती. जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. आता इथे लक्षात ठेवायचं की चीज बनवण्यासाठी गाईचं दूध वापरलं जातं. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण होते. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, त्यानंतर लॅक्टोबॅसिलस क्रेमॅरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्माफिलस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात.
जे 3 सूक्ष्मजीव तिथं चीज बनवण्याच्यासाठी वापरले जातात. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी, ज्याला आपण व्हेसुद्धा म्हणतो, हे काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरत येत असे. म्हणजे अन्नमार्ग जो असतो जनावरांचा, त्याच्यामध्ये रेनेट नावाचं जे विकर असतं ते याच्यापूर्वी वापरण्यात येत होतं. पण हल्ली कवकांपासून मिळालेलं प्रोटीएज हा जो विकर आहे त्याचा उपयोग करून ते चीज अजून घट्ट बनवता येतं. दह्यातून व्हे किंवा पाणी वेगळे काढले जाते, ज्याचे इतर काही उपयोग आहेत. पाण्याचे घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी नंतर मीठ घालणे व त्याला आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण चीज बनवू शकतो. त्यानंतर आहे प्रोबायोटिक्स. हे पदार्थही दुग्धजन्यच आहेत, पण यांचे जी क्रियाशीलता आहे ती जीवाणूवर अवलंबून असते. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडियम हे जे जीवाणू आहेत हे मानवी आतड्यातील जीवांचा समतोल राखतात. म्हणजेच मानवी आतड्यामध्ये पचनाची क्रिया घडून येते, म्हणून पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात. तर उपद्रवी सूक्ष्मजीवांना, उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम सारखे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम हे जे वरती दिलेले प्रोबायोटिक्समधले सूक्ष्मजीव आहेत ते काम करतात. प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, केफीर, सोअरक्रूट, कोबीचे लोणचे, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणचे, तेल, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स, गोडी असणारे पदार्थ किंवा गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले, त्याला स्पिरुलिना, क्लोरेला व नीलहरित शैवाल यांचा समावेश असलेली समुद्र खाद्य अशा विविध रूपात उपलब्ध आहेत. म्हणजे प्रोबायोटिक्स हे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला मिळू शकतात. अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सना एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे, तर याचं कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे आपली प्रतिक्षमता जी आहे किंवा प्रतिकारक शक्ती जी आहे, चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. प्रतिजैविकामुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात. म्हणजे आपल्या अन्नमार्गामध्ये असलेले जे सूक्ष्मजीव आहेत ते सतत काम करून काही वेळेला अकार्यक्षम बनतात. मग त्यांना पुन्हा चार्ज करणे, त्यांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणे, याच्यासाठी त्यांना अकार्यक्षमतेमधून कार्यक्षम करण्यासाठी सुद्धा प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. त्यानंतरचं उत्पादन आहे पाव. धान्यांच्या पिठापासून पावांचे विविध प्रकार बनवले जातात. पिठामध्ये बेकर्स ईस्ट, त्याला सॅकॅरोमायसिन सेरेव्हिसी, हा लक्षात ठेवायचं ईस्टचं नाव, सॅकॅरोमायसिन सेरेव्हिसी, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो आणि ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन, कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट जे आहेत त्यांचं किण्वन होऊन आंबवण्याची क्रिया होऊन
त्याचं शर्करेमध्ये रूपांतर होऊन कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि CO2मुळे म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याच्यामुळे पीठ फुगतं व भाजल्यानंतर त्याला पाव जाळीदार तयार होतो. आता व्यावसायिक बेकरी उद्योग संकुचित ईस्टचा वापर होतो, तर घरगुती वापरासाठी ती कोरड्या दाणेदार स्वरूपात उपलब्ध असते. व्यावसायिक उत्पादनासाठी जो वापरलं जाणारं ईस्ट आहे ते संकुचित असतं, त्याला कंप्रेस म्हटलं जातं. आणि जो घरगुती जे आहे ते कोरड्या स्वरूपात असतं आणि दाणेदार. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. यामुळे ईस्ट वापरून बनवलेले पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. पण हल्ली लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगार, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटॅमेट, ज्याला अजिनोमोटो म्हटलं जातं, हे 3 घटक सूक्ष्मजैविक किण्वनाने मिळवले जातात. याच्यापैकी अजिनोमोटो जो आहे किंवा MSG, ज्याला आपण मोनोसोडियम ग्लुटॅमेट म्हणतो, हा आपल्या आरोग्यासाठी थोडासा हानिकारक आहे. त्याच्यामुळे त्याचं सेवन शक्यतो टाळलं पाहिजे. त्यानंतर आहे व्हिनेगार उत्पादन. जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगारचा वापर केला जातो. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% ॲसिटिक आम्ल होय. म्हणजे ॲसिडिक आम्ल जे आहे ते डायल्यूट केल्यासारखं आपल्याला 4% जे आहे त्याची जशी चव लागणार म्हणजे तेच व्हिनेगार आपण म्हणू शकतो. फळांचे रस, मॅपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळातील स्टार्च अशा कार्बनी पदार्थांचे सॅकॅरोमायसिस सेरेविसी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवलं जातं. म्हणजे पहिलं जे फळांचे रस असतील, मॅपल सिरप असेल, साखर कारखान्यातील ऊसाची मळी असेल किंवा मुळातील स्टार्च असेल, तर ते सगळं कार्बनी पदार्थ जे आहेत त्याचं सॅकॅरोमायसिन सेरेविसीच्या आधारे आंबवण्याची क्रिया घडवून त्याच्यापासून इथेनॉल मिळवलं जातं. या इथेनॉलमध्ये ॲसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकॅनोबॅक्टर ह्या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन केलं जातं. म्हणजे पहिलं आपल्याला इथेनॉल बनवावं लागतं आणि त्या इथेनॉलमध्ये पुन्हा ॲसिटोबॅक्टर प्रजाती आणि ग्लुकॅनोबॅक्टर यांचे हे जे जीवाणू आहेत ते मिसळले जातात. आणि त्यांचं काम काय, तर ते इथेनॉलमध्ये सोडल्यानंतर ते तिथं अपघटन करतात त्याचं, आणि त्यामुळे ॲसिटिक आम्ल व इतर उत्पादने मिळतात. मिश्रणाचे विरलन करून त्यातून ॲसिटिक आम्ल वेगळे केले जाते. हे जे ॲसिडिक आम्ल आहे ते त्या इथेनॉलमधनं वेगळं केलं जातं. पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ॲसिडिक आम्लाचे विरंजन करतात. त्यानंतर पाश्चरीकरण होते आणि शेवटी त्यात अल्प प्रमाणात सल्फर डायऑक्साईड वायू मिसळून व्हिनेगर तयार केला जातो. गहू किंवा तांदळाचे पीठ, सोयाबीन यांच्या मिश्रणाने ॲस्पेरजिलस ओरायझी या कवकाच्या सहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवला जातो. तांदूळ किंवा गहू यांचं पीठ व सोयाबीन यांचं मिश्रण एकत्र करून ॲस्पेरजिलस ओरायझी या कवकाच्या सहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवला जातो. आता पेय निर्मिती. कोणकोणती पेये जी आहेत ती याच्या मार्फत बनवता येतात, तर पहिलं आहे कॅपिया अरॅबिका. त्याच्यासाठी वापरला जाणारा सूक्ष्मजीव आहे लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. सूक्ष्मजीवाचं कार्य फळातून बिया वेगळ्या करणे आणि कॉफी, त्याच्यापासून कॉफी बनवली जाते. थिओब्रोमा कॅको, कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया, सॅकॅरोमायसिस. फळातून बिया वेगळे करणे, त्याच्यापासून कोको बनवला जातो. द्राक्षे, सॅकॅरोमायसिस सेरेविसी आणि सफरचंद याच्यामध्ये सुद्धा सॅकॅरोमायसिस सेरेविसी. याच्यामध्ये रसाचे किण्वन केलं जातं आणि त्याच्यापासून द्राक्षापासून वाईन बनते, तर ॲपलपासून सिडार तयार केलं जातं. जसं व्हिनेगर असतं तसंच त्याला सिडार म्हटलं जातं. त्यानंतर आहे सूक्ष्मजैविक विकरे.
मायक्रोबियल एन्झाईम्स. रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तापमान, pH व दाब यांची पातळी जरी कमी असली तरीसुद्धा ही विकर कार्य घडवून आणतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. अनावश्यक उत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्चसुद्धा कमी होतो. त्याच्यामुळे सूक्ष्मजैविक विकरे आपल्याला औद्योगिकदृष्ट्या फायदेशीर आहेत. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापर करता येतो. म्हणून अशी विकरे पर्यावरण स्नेही ठरतात. कारण ज्याच्यामध्ये ऊर्जेचा वापर कमी होतो, पुनर्वापर करता येतो, त्याच्यामध्ये टाकाऊ पदार्थ निर्माण होत नाहीत. ऑक्सिडो रिडक्टेजिस, ट्रान्सफरेजिस, हायड्रोलेजिस, लायजेस, आयसोमरेजिस, लायगेजिस ही सूक्ष्मजैविक विकरांची काही उदाहरणं आहेत. डिटर्जंट्समध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिन पासून मिळालेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप तयार करता येते. म्हणजेच तयार सरबताचे माध्यम ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज सिरप. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगामध्ये सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. या सूक्ष्मजैविक विकरांचा वापर मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रामध्ये करता येतो. आता हा जो व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारा सेंद्रिय आम्ले व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव हा आपला स्वयं अध्ययनाचा भाग आहे. आता आपल्या आवडीचं जे आईस्क्रीम आहे किंवा पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सूप्स यांना दाटपणा आणणारा झॅन्थॉन डिंक हा काय असतो तर स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनास प्रजातीकडून किण्वन घडून हा डिंक बनवला जातो. हे स्टार्च आणि मळी याचं एकत्रितपणे किण्वन घडून त्याच्यापासून डिंक बनवतात आणि गरम व थंड पाण्यात विरघळणे, उच्च घनता या वैशिष्ट्यांमुळे त्याचे अनेक उपयोग आहेत. रंग, खत, तणनाशके, वस्त्रांचे रंग, टूथपेस्ट, उच्च प्रतीची कागद बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य हा सुद्धा आपला स्वयं अध्ययनाचा भाग आहे. प्रतिजैविके. तर प्रतिजैविके म्हणजे काय, ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. थोडक्यात आपण एखादा आजार जर आपल्याला झाला तर आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर जो आपल्याला गोळ्या वगैरे लिहून देतो ते अँटीबायोटिक्स असतात. म्हणजे एखादा आजार झाल्यावर तो बरा होण्यासाठी दिले जाणारी औषधं म्हणजे अँटीबायोटिक्स. विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टर्स, बॅसिट्रॅसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन इत्यादी जी प्रतिजैविके आहेत ही विविध प्रजातीच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरतं. आता हे जर तुम्ही अँटीबायोटिक जे डॉक्टरांकडून आपल्याला गोळ्या दिल्या जातात त्याच्यावरती जर बघितलं तर हीच नावं त्याच्यावरती लिहिलेली असतात. म्हणजे त्याच्यामध्ये असलेले हे घटक आपल्यामध्ये प्रतिजैविक म्हणून वापरले जातात. त्यानंतर आहे सूक्ष्मजीव व इंधन.
मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकरी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन घडून तिथे मिथेन वायू हे इंधन मिळतं. म्हणजे जर कचरा जाळला तर प्रदूषण होतं, पण त्याच कचऱ्याचं जर आपण विघटन घडवून आणलं सूक्ष्मजीवांमार्फत तर आपल्याला मिथेन हे इंधन मिळतं. सॅकॅरोमायसिन किंवा जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन आहे. ऊसाच्या मळीचं जेव्हा किण्वन केलं जातं ज्याच्यापासून आपल्याला इथेनॉल मिळतं ते इथेनॉलसुद्धा एक आपण धूरहीन इंधन म्हणून आपण वापरू शकतो. म्हणजेच त्याचा वापर आपण प्रयोगशाळेमध्ये जे स्पिरिटचे दिवे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इथेनॉलच वापरलेलं असतं. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते कारण पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर या प्रक्रियेतून जीवाणू प्रकाशीय क्षपन करतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि हायड्रोजन वायूसुद्धा आपण ज्वलनासाठी इंधन म्हणून वापरू शकतो. इंधनाचे प्रमाण औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जातात. उदाहरणार्थ रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बनी आम्ले, मेद घटक, पॉलिसॅकराइड्स, प्लॅस्टिक व इतर खाद्यपदार्थ या उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोगी आपल्याला आहेत. जैव इंधन. नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे आणि ही साधने घनरूप म्हणजे दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूप वनस्पती तेल, अल्कोहोल, वायुरूप गोबर गॅस, कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध आहेत. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्य काळात भरवशाची ही इंधने आहेत. म्हणजे भविष्यात आपले जे इंधनाचे साठे आहेत तेच झाले तरी संपतील, पण हे जैव इंधनाशिवाय आपल्याला पुढे पर्याय राहणार नाही. कारण इथं थोडक्यात एक आपल्याला जैव इंधन दाखवलेलं आहे. झाडं आहेत त्याच्यापासून कापणी केली जाते, त्याच्यापासून मळणी करून नंतर सेल्युलोज वेगळा काढला जातो. या सेल्युलोजचं किण्वन करून त्याच्यापासून शर्करा मिळते आणि त्या शर्करेचं पुन्हा किण्वन करून द्रवरूप जैव इंधन निर्मिती होते आणि त्या इंधनापासून आपण वेगवेगळे जे आपले वाहन आहे त्याच्यामध्ये ते वापरता येईल. त्याच्यातनं तो CO2 पुन्हा बाहेर पडेल. हा CO2 पुन्हा वनस्पती वापरू शकतात, ज्याच्या वापराने पुन्हा वनस्पती आपलं अन्न तयार करतात. या प्रकारे जैव इंधनाचं चक्र नेहमी चालू राहणार आहे. म्हणजे हा आपला भविष्यातील इंधनाचा पर्याय आहे. सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटकही वाढत आहेत. लोकसंख्या वाढली की त्यांची गरजा वाढल्या की समस्यासुद्धा वाढणार आहेत. म्हणजेच त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक समस्या आहे. विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशाच्या शहरे या समस्यांनी ग्रस्त आहेत. समस्यांचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल. सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका आता आपल्याला त्याच्यासाठी पाहणं महत्त्वाचं आहे. बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते. तर हे आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहेच. मग मोठ्या प्रमाणावर काही टनांमध्ये जर दररोज जमा होणारा नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची झाली तर ती कशी लावता येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी आहे पहिला भूमिभरणस्थळे, त्याला लँडफिलिंग म्हटलं जातं. शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो आणि नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लॅस्टिकची अस्तरट घातले जाते आणि कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीत त्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. त्यानंतर दाबून गोळा केलेला कचरा त्याला कंप्रेस्ड वेस्ट म्हटलं जातं. एक
तयार केलेल्या खड्ड्यात टाकला जातो आणि त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा, त्याला पालापाचोळा म्हटलं जातं, विशिष्ट जैवरसायने यांचा थर पसरतात आणि काही ठिकाणी त्यात बायोरिॲक्टर्स मिसळले जातात. बायोरिॲक्टर्स म्हणजे जे त्या कचऱ्याचं विघटन घडवून आणण्यासाठी उपयुक्त असतात. कचरा व माती किंवा थरासाठी वापरले जाणारे विशेष पदार्थ यांच्यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात आणि खड्डा पूर्णपणे भरल्यानंतर माती लिंपून पूर्णपणे बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळते व खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते. म्हणजे हे पर्यावरणाचं समतोल राखून आपण कचऱ्याचं विघटन या पद्धतीने घडवून आणू शकतो. त्यानंतर आहे सांडपाणी व्यवस्थापन. गावांमध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते, पण मोठ्या शहरात जमा होणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक क्रिया कराव्या लागतात. कारण मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी तयार होणार आहे. सांडपाण्यात कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉईड जीवाणूंचे नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून कार्बन डायऑक्साईड मुक्त करतात आणि फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करण्याचं काम करतात. म्हणजे अशा प्रकारे ते जे शहरी भागामध्ये तयार होणारं सांडपाणी जे आहे ते पुन्हा सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून शुद्धीकरण केंद्रामध्ये पुन्हा प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी शुद्ध केलं जातं. या प्रक्रियेत तळाला जाणारा गाळ जो असतो त्याला स्लज म्हटलं जातं. हा खत म्हणून पुन्हा वापरता येतो. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणदृष्ट्या निर्दोष असते आणि सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. त्यानंतर आहे स्वच्छ तंत्रज्ञान, क्लीन टेक्नॉलॉजी. मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाने प्रमाणही त्याचे वेगाने वाढत आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून भू, वायू व जल प्रदूषण यावर नियंत्रण कशा प्रकारे ठेवता येते ते आपल्याला पाहायचं आहे. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्यासाठी क्षमता सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये असते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतरण केले जातं. याच्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील तेलकट पाणी व हजारो मृत मासे असलेल्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा टी व्हीवर पाहिलेल्या असतील. तर असं का होत असेल तर समुद्रातील विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते आणि हे तेल जलचरांसाठी घातक किंवा विषारी ठरू शकतं. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकतो, कारण त्यामुळे यांत्रिक पद्धतीने तो दूर करता येऊ शकत नाही. पण जर समजा अल्कॅनिव्होरस, बॉरक्युमेनिन्स व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंचा समूहाचा वापर आपण करू शकतो. त्यांना हायड्रोकार्बोनोक्लोस्टिक बॅक्टेरिया, त्याला HCB असं म्हटलं जातं. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बन ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात आणि या अभिक्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होतं. प्लॅस्टिकच्या बाटल्या, ज्याला PET पेट म्हटलं जातं, या रासायनिक पदार्थापासून बनवलेल्या असतात. अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याच्या फार मोठा भाग या प्लॅस्टिकने व्यापलेला आहे. आयडोनेला
सायकिएन्सिस व्हिब्रिओ प्रजाती हे पेटचे विघटन करतात असे आढळले आहे. तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसिन, नॉर्कार्डिया, ॲक्टिनोप्लेस या जीवाणूंच्या प्रजातीमध्ये आढळते. म्हणजे प्रदूषण जे आहे प्लॅस्टिक किंवा इतर गोष्टी, तेल गळती वगैरे, त्याच्यावरती सुद्धा आपण नियंत्रण ठेवण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा वापर करू शकतो. खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्लपर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते, त्यामुळे पुतळे व पूल इत्यादींमध्ये धातूंचे क्षरण होते. हे तुम्ही याआधी अभ्यासलेलं आहेच. ॲसिडोबॅसिलस, ऑक्झिडन्स व ॲसिडोफिलियम या प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जेचा स्रोत आहे. म्हणून आम्लपर्जन्यामुळे होणाऱ्या भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणतात. त्यानंतरच आहे सूक्ष्मजीव व शेती. सूक्ष्मजैविक संरोप, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरोप बनवले जातात आणि पेरणीआधी बियाण्यांतून या पोषक संरोपाची फवारणी केली जाते. तर काही संरोप वनस्पतींमध्ये सोडले जातात. संरोपातील सूक्ष्मजीव वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेस, ॲझोटोबॅक्टरयुक्त द्रव्य वापरले जातात. त्याला संरोप म्हणजे याचा अर्थ त्या रोपाच्या वाढीसाठी मदत करणारा घटक, त्याला संरोप म्हटला जातो. रासायनिक खतामुळे होणारे जे भूप्रदूषण आहे या द्रव्यांमुळे रोखले जाते व शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यामधून फ्लुरासिटामाइड्ससारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात. ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात. मानवासाठी त्वचारोगकारक ठरतात. ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवांमार्फत नष्ट करता येतात. त्यानंतर आहे जैविक कीटकनाशके. जीवाणू व कवक यांपासून मिळवलेली व पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी जीवद्रव्ये, जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन, जैवतंत्रज्ञाने थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात. मग कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत आणि जीवाणूंप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापरसुद्धा जैविक कीटकनाशक म्हणून आपण करतो. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशकच आहे.